तर युद्धाची जी झळ आहे ती आता आमच्या किचनपर्यंत येऊन पोचलेली आहे. हो बाप डेंजरच कामं करते रे तू. दुसऱ्या माणसाने थांबावं का नाही इथं. तर मित्रो आता आम्हाला आहे ना चिवताईच्या लहानपणीचा व्हिडिओ बघायची इच्छा झालेली आहे. अरे बापरे, कातड पण तोडून खात होती. तर युद्धाची जी झळ आहे ती आता आमच्या किचनपर्यंत येऊन पोचलेली आहे. त्याचं कारण असं आहे की सुट्टी असली ना की मॅडमला इडली डोसा मेदूवडा असं खाऊ वाटतं आणि आम्ही सहसा बाहेरून जाऊन आणत असतो, कारण दोघांसाठी आपण काय बनवणार. पण आता कसं झालं आहे, बाहेर सिलेंडर वगैरे मिळत नसल्यामुळे ना मॅडमने घरीच बनवायचं ठरवलं आहे. आणि त्यामुळं हे बघा ते आता काय बनवते, हे बघा इकडे तिने असं सांबरचं सगळं बनवायला घेतलेलं आहे. स्वतःच्या आवडीचे पदार्थ ती कायम मेहनत घेऊन बनवत असते. हो हो, आणि तुम्हाला उपाशी ठेवत असते. आम्ही खातो, पण तिला कसं आहे ते एकदा तिला ते खाऊ वाटलं की ती खाणारच. तिच्या स्वप्नामध्ये येतं नाही तर ते आहे का नाही. पण मला खरंच स्वप्न पडतं खायचं माहिती. एखादी गोष्ट म्हणजे अशी खावीशी वाटली आणि ती खाल्ली नाही तर ती 100% माझ्या स्वप्नात येते आणि ती स्वप्नामध्ये खात बसते. म्हणून तिला म्हटलं बाई बनव तुझं दुसरं काय बनवू नको आज. आज नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण हे सगळं इडली सांबार आणि चटणी तेच असणार आहे. अरे किती आवाज येतोय याचा. हा ते असं उघडायचं नसतं, डायरेक्ट चालू असताना बाहेर येतं का पाणी. अरे किती आवाज करतंय ते बुंग बुंग बुंग. मग आता ते एक मशीन आहे ना. मला वाटलं विमानच चाललंय का काय. मस्त आता सांबर बनतंय इकडे. मला आणि खोडीच्या चिवताईला सांबर प्यायला खूप आवडतं. काय केलंय बघू, दाखव मला. काय लिहिलंस ते हातावर. अरे वहीत लिहायचं बाळा, हातावर लिहित बसली. अभ्यास करता करता ही चिवताई बघा कशी तिळपापडी खाते इकडे. हो बजरंगबली पण तिळपापडी खातेत, मग त्यांना खूप ताकद येते. हे बघा इकडं अभ्यास चाललाय. अरे बापरे, तुझं नाव काढलंय का. खात खात अभ्यास चाललाय तिचा. विमानतळ जवळ असल्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. फायदा असा आहे की इथल्या प्रॉपर्टीला खूप मागणी आहे, आणि तोटा असा आहे की इकडच्या काही भागामध्ये आहे ना विमानाचा आवाज खूप मोठा येतो. ए खाऊन टाकलास ना हा जे नंतरचा. शिवांजली SHIVAN JALI जे नंतर तू एच नाही काढलास, खाऊन टाकलास तू. बाबू आंबे अजून झाडावरच पिकले नाहीत. ते झाडावर पिकले ना मग मी घेऊन येईल. कधी पप्पा. पुढच्या महिन्यात. ठीक आहे. तू छोटी होतीस तेव्हा कसे आंबे खायचीस ना. आज होईल का तुझं बनवून. हो होईल होईल. आता चटणी करते. चटणी का बनव. हा, मग तुम्हाला सगळंच पाहिजे असतं. सांबार पण पाहिजे, चटणी पण पाहिजे. हे असलं बनवायला आहे ना लई वेळ लागतो. म्हणून कसं आहे आपलं बाहेरून मागवलेलं बरं राहते. पण आता बाहेरचं बंद झालंय, काय करणार. काय आपण खातो किती नाही का, 1-2 डोसे खाणार. त्याच्यासाठी अख्खा दिवस जातो. 1-2 तास निघून जातात. बनव पटापट. हे असं रेसिपी बघून बघून आहे ना मीच शिकलोय आता बनवायचं. हो बनवता मग तुम्ही. मी जाते बाहेर, तुम्हीच बनवा. ऊन तर एवढं पडायला लागलंय आता बाबा बाबा बाबा. आत्ताच उन्हाळा चालू झाला. हिवाळा तर नव्हताच. पावसाळ्यानंतर डायरेक्ट उन्हाळा. असं बघू पण वाटत नाही बाहेर. एकदम असं डोळ्याला आहे ना असे डोळे दिपून जातात लगेच. हे आपल्या गावच्या चिंच आहेत हा, जिजींनी दिलेले आहेत. हे बघा हे आपल्या गावच्या चिंचा. एवढ्याच आणल्यात आम्ही. काय करणार जास्त चिंचाचं नाही का. आणलेला पण दिल्या काही.
हळूहळू फोडणी देते. बापरे, डेंजरच कामं करते रे तू. दुसऱ्या माणसाने थांबावं का नाही इथं हिला. असे काहीतरी प्रयोग करायला जाते आणि परत मग तिला चटका वगैरे बसतो माहिती आहे का. कसलं उडालं ते, कॅमेऱ्यावर उडालं असतं ना माझ्या. झालं सांबर तयार. बरं चल. एवढं मोठं आहे. ते एवढं मोठं आहे ते आणि गॅस एवढूसा का. काय हे काय बनवते तू. ही भाजी आहे. कशाची भाजी आहे ती. आता मी तुम्हाला काय सांगू, ही ना तांदूळाची भाजी आहे. तांदूळाची तांदूळाची भाजी आहे ती. अरे वा, हिरवी हिरवी काय. अरे वा, ग्रीन ग्रीन कलरचा हिरवी आहे ना. आता मला फोडणी टाकायची. फोडणी टाकायची का. टाक. थांबा ते दे. हे देऊ का. याच्यामध्ये आहे का फोडणी टाकायचं. दे बरं, चांगली फोडणी दे. हा हे कलरफुल वाली कोणी आहे. अरे सांडल ती भाजी, मग मी कशी खाऊ. गॅस चालू केला. गॅस चालू केला. आता फोडणी हां टाकली. आता तांदूळाची भाजी टाकते. टाकली. अच्छा. आता करा. आता आता तुम्ही तिथे बसा, मी तुम्हाला खायला आणते. बरं बरं हा का आता झाला. बरं बरं 1 मिनिट. बरं बरं. हां हां या तांदळाची भाजी खायला चिवताईने बनवलेली. अरे वा, खूपच रंगीबिरंगी भाजी बनवते चिवताई. वा वा वा. तुम्हाला आवडली. हो, खूपच छान दिसते. बरं थांबा. आता मी भाजी तुमचं खाणं झालं की मी मम्मीला देते आणि मी खाते आणि भाजी गायला घाल देते. हा का. बरं बरं आणि भाजी त्या चिवताईला खायला देते. बरं बरं बरं. तू इडली बनवणार होती ना. अहो, एका इडलीच्या भांड्यात 20 इडल्या होतात आणि ते एवढं मोठं भांडं घासावं लागतं. आपल्याला 20 पण नाही संपणार. म्हणून मग शेवटी डोसे बनवायला घेतले मी. बरं आहे, शॉर्टकट बनव. आधीच उशीर झालाय. इकडं मस्त आपलं सांबार तयार झालेलं आहे. चटणी पण एकदम मस्त दिसते. ए बेव बेव काय चाललंय तुझं. मस्ती करते नुसती. सांबार इकडे पाहिजे आणि ही चटणी इकडं पाहिजे. मग हे मला खाता येत नव्हतं ना इकडे. हे असं उलटं होत होतं म्हणून मी त्याला इकडे घेतला. हे बघा आता किती मस्त दिसतंय. इकडे आहे डोसा, ही चटणी आणि हे सांबर. आता आपल्याला ही चिवताई सांगेला सांबर कसं झालंय. हा थोडंच घेतो. फुकून प्या, फुकून हळूच. हां कसं आहे, छान झालंय. चला कसं झालंय बघूया. बायकोने बराच वेळ मेहनत केलेली आहे. तिला राग का आला माहिती आहे का. मी तिला खाऊ नाही घातलं ना म्हणून. य य य तुला देतो. य कसं आहे, छान आहे. तिचं म्हणणं असतं अगोदर तिला खाऊ घाला मग तुम्ही खा. तिचा रिव्ह्यू पहिला. काही म्हणा, बाहेरचं खाण्यापेक्षा ना घरी आपल्या हाताने बनवून खाल्लेलं कधी पण भारी लागतं. सांबार पण छान झाला. तो मला चटणी जास्त आवडली. तिकडं बघ तोंड तिने कसं केलंय. दे तिला खायला. बब्बूला काय आवडतं. सांबार. आता भरपूर सांबार उरलाय तर मी संध्याकाळी भात लावणार. मग तुम्ही संध्याकाळी सांबार राईस खायचं.
तर मित्रो आता आम्हाला आहे ना चिवताईच्या लहानपणीचा व्हिडिओ बघायची इच्छा झालेली आहे आणि यूट्यूबमुळं ते शक्य झालेलं आहे. आता ती मगाशी म्हणली होती की तिचा आंबा खातानाचा व्हिडिओ तिला बघायचा आहे, कारण ती अशी मोबाईल घेतला ना ती अशी स्क्रोल करत राहते. तिला दिसला होता तो, तर त्यावर तिची कशी रिॲक्शन आहे ती आता आपण बघूयात. तुझा टकलूचा पाद आहे ना मला पाहिलं का? बाबा 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 कसा आंबा खाते पाहिलं का? बजरंग बली झालाय त्याचा, बजरंग बली. हे टाकल्या मला चिडवते ती. बजरंग बली की बजरंग बली की अरे वा. लहानपणी एकदम अशी आहे ना गोल गोल होती, गोल गोल गुबगुबीत. छान छान. कसं छान आंबा खातो. अरे बापरे, हात चाटू चाटू आंबा खायचं काम चाललंय बघ ना. मम्मीला दे ना, मम्मीला दे ना, मम्मीला दे ना. नाही नाही देणार. बापरे, काहीच सोडा झाली ते बघा. छान आहे ना, छान आहे ना. ते तिच्या खोटाला झालंय ते. अरे कातड पण तोडून खात होती ती. ते बघ उंदराचे पुढचे दोन दात नाक भरले अक्क. लहानपणापासूनच खूप ऍक्टिव्ह आहे ती. काहीच ठेवू नकोस. एवढा कसा आंबा सगळ्यांनाच आवडतो काय माहिती. गोड लागतं. बाय बाय कर सगळ्यांना. बाय बाय. पादे सगळ्यांना, पादे ना. टकलं. अरे टकलं, अरे टकलं बघा. टकलं कुठे बघू? त्या बघा कुठे टकलं, ते टकलं. तर मित्र, बऱ्याच जणाला आपल्या चॅनलचा जो नावाचा अर्थ आहे तो माहीत नाही आहे, तर त्यांच्यासाठी हे बघा डिस्क्रिप्शन दाखवतोय मी इकडे. तर फिट म्हणजे स्वतःचं स्वास्थ्य, कुटुंबाचे स्वास्थ्य, आणि बियर्डास म्हणजे बियर्ड अधिक बॅडॅस, असं दोघांचा मिळून तो शब्द बनवलेला आहे. आणि त्याचा अर्थ आहे दाढी असणारा कठोर, बिनधास्त, निर्भीड व्यक्ती, असा त्याचा अर्थ आहे. बऱ्याच जणाला माहीत नव्हता. हे बघा इकडे डिस्क्रिप्शनमध्ये मी तो दिलेला आहे. हे तांदळाचं पीठ आणि मध आहे. ह्याने आधी फेस क्लीन करून घ्यायचा, त्यानंतर टोमॅटो आणि साखर आहे, थोडीशी हळद टाकली, त्याने छान स्क्रब करून घ्यायचं, आणि नंतर हा आपला मुलतानी मिट्टी आणि दही हा फेस पॅक लावायचा. ठीक आहे. तर मित्रो, इथं प्रयोग चालू झालेला आहे. माझ्यावरती प्रयोग करायचं काम चाललंय यांचं. हे ते रीलमध्ये वगैरे बघतात. ये ले रे, ओ ले रे, और ऐसा कर रे, तसला काहीतरी रील येतात सध्या ॲनिमेटेड. गप ग. तर ते प्रयोग सगळे आता माझ्यावर होणार आहेत. बघूया माझा टॅन वगैरे जातोय का. आता हे काय लावलंस? आता हे ना तांदळाचं पीठ आणि मध आहे. हां. आणि आपण थोडंसं असं स्क्रब म्हणून पण वापरू शकतो, किंवा नॉर्मल फेशियलच्या अगोदर ना क्लीन करतो ना आपण फेस, त्यासाठी पण वापरू शकतो. अच्छा. आता दुसरी स्टेप काय आहे? आता ना हा टोमॅटो आहे, त्याच्यावर आपण थोडीशी साखर टाकलेली आणि हलकीशी हळद. बापरे. याने आता थोडं स्क्रब करूया. अब मेरा पूरा टॅन निकल जाएगा रे. भारी रील्स बनवतात त्या ॲनिमेटेड. याला म्हणतात गाल टोमॅटो आणि दिसणे. पार्लरवाली सारखं करू का? हाताने मालिश कर जरा मस्त, मला झोप लागेल. हा हे हळूहळू. हा 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 हा, मस्त झोप लागेल ग मला. आता फायनल फेस पॅकची वेळ आलेली आहे. वा 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 वा. दह्यासारखा वास येतोय त्याचा. हा, मग ते दही आणि मुलतानी मिट्टीच आहे ना. हा का? किती वेळ ठेवायचं आता हे? 15 मिनिटं. मित्रो, तुमच्याकडं पण असे काही नुसके वगैरे असतील घरगुती तर कमेंटमध्ये सांगा. त्याचे देखील प्रयोग आम्ही करून बघू. हा, आता उरलं तर लावणार आहे, पण लावायचं कुठं ना तेच कळत नाही. अर्ध्या तोंडावर तर दाढीच आहे.
आणि अर्ध्यावर भुवया. बेसच संपला, फक्त नाक दिसतंय इथे. देवाने आम्हाला दाढे आणि भुवयालाही दाढ दिल्यात, काय करणार. चला आता एक 10-15 मिनटं हे असंच ठेवतो आणि याच्यानंतर रिझल्ट बघूया कसा येतोय. नाहीतर मग आपण दुसरा कुठला तरी नुसका ट्राय करू. पप्पा असं असं बाहेर नका जाऊ, कुठले मागे लागते. मला तर हसता पण यायनं झाले. तर मित्रो, चेहरा वगैरे क्लीन केलेला आहे आणि बऱ्यापैकी आता गुळगुळीत झालेला दिसतोय मला. माझ्या इकडे आहे ना थोडंसं टॅनिंग वगैरे होतं, तर ते आता जरासं कमी झाल्यासारखं मला जाणवत आहे. चला म्हणजे थोडंसं आपलं काहीतरी फरक पडला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जर फरक नाही पडला जर असं मी म्हणलो तर बायको परत मला असं काही करणार नाही. दाखव खाऊन. मी मावा खातो, तो पिस्ता खा. नको, तुम्हाला पिस्ता आवडतो, तुम्हीच पिस्ता खा. तू खा ना, तुझी तुझी आहे पुरी. कशाला बघतेस इकडे तिकडं आता. तुझी तुझी खा. पिस्ता करून पप्पाला दे. बघू दे, आधी मी टेस्ट करून बघते. चांगले आहेत. टेस्ट छान आहे. मी एकदा करून बघू का? ए तू सगळ्याच्याच खातीस का, उष्ट्या करते का तशा. हे तुम्हाला. तुम्ही उष्टी केलेली नको मला, मी ही घेणार. ही दे मला. बरं हे पकड बघू. अरे बापरे, 2-2. हे ते बघ. अरे 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 बघू. आपला व्हिडिओ आवडल्यावर काय करायचं,